आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. पूजा खेडकर यांना दिलेले IAS पद रद्द करण्याची मागणी. परभणी शहरातील रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने पूजा खेडकर हिने अशंत दृष्टीहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यातून तिला IAS परीक्षेत 821 श्रेणी मिळून महाराष्ट्र केडर मिळाले होते. त्याआधी तिने MBBS केलेले आहे. पूजा खेडकर हिने दृष्टीहीन आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून तिने त्या कोट्यातून परीक्षा दिली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असल्याचे दर्शविले आहे. त्यामुळे ब्रेंचची पात्रता नसतानाही तिने खोटे व बनावटी कागदपत्रे दाखल करून ही दिशाभूल करून IASचे पद घेतले आहे. त्यामुळे जे अपंग आहेत, अभ्यासू आहेत, जे खरोखरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, अशा गोरगरीब विद्यार्थ्यांचे नुकसान केलेले आहे. हे पद देशातील नोकरीमधील सर्वोच्च नोकरीचे पद आहे व या पदाला सगळ्यात जास्त विश्वास व मान आहे. अशा व्यक्तीला मुख्यमंत्री याचा सल्लागार म्हणून, पंतप्रधानाचा सल्लागार म्हणून, इंडियन फॉरेन सर्व्हिस, इंडियन एम्बेसी अशा महत्त्वाच्या जागेवर अशा व्यक्तीला पाठविले जाते. त्यात अशी पूजा खेडकर सारखी व्यक्ती पाठविली तर आपल्या देशाची न भरून निघणारी हानी होईल. म्हणून पूजा खेडकर हिला त्या पदावरून राष्ट्रपती यांनी काढून टाकावे. तसेच तिने दाखल केलेले मेडिकल सर्टिफिकेट ज्या डॉक्टरने दिले त्याचे सुद्धा लायसन्स रद्द करण्यात यावे. तिची नॉन क्रिमिनलचे सर्टिफिकेट ज्यांनी दिले त्यांना सुद्धा बडतर्फ करावे व पूजा खेडकर यांची ज्या कमिटीने तोंडी मुलाखत घेतली त्या मुलाखत कमिटीवर योग्य ती कारवाई करावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना आज दिनांक 12 जुलै शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, परभणी जिल्हा महिला कार्याध्यक्ष प्रीती ज्ञानेश्वर घुले पाटील, महिला जिल्हा संघटक वैशाली साळवे, समाजित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, सलीम इनामदार, सय्यद खदीर, प्रशांत वाटुरे, खयूम बेग, फेरोज खान पठाण, युसुफ पठाण, जिंतूर तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज, शेख अझहरसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत राजेश विटेकर यांचा विजय. परभणी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्यासाठी माघार घेतलेल्या राजेश विटेकर यांच्या त्यागाची यशोचित नोंद राष्ट्रवादीने घेतली असून विधान परिषद निवडणुकीत राजेश विटेकर यांनी विजय संपादन केला आहे. गेल्या काही वर्षापासून राजेश विटेकर यांना राजकीय यश हुलकावणी देत होते. मात्र आजच्या निवडीने त्यांच्या राजकीय वाटचालीची घोडदौड जिल्ह्याच्या वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभेची सर्व तयारी करूनही ऐनवेळी राष्ट्रीय समाज पक्षासाठी 2 पावले मागे घेतलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने जिल्ह्यात राजेश विटेकर यांच्या रूपाने राजकीय गुंतवणूक केली आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरिता राजेश विटेकर यांना राष्ट्रवादीने उमेदवारीची संधी दिली आणि त्यांचा विधान परिषद निवडणुकीत विजय झाला. राजेश विटेकर यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विमुक्त जाती प्रवर्गात होणारी अवैध घुसखोरी थांबविण्याची गोर सेनेची मागणी. विमुक्त जाती अ मध्ये होणारी अवैध घुसखोरी तत्काळ थांबविण्यासाठी विमुक्त जाती अ व गोर सेनेच्या वतीने आज दिनांक 12 जुलै शुक्रवार रोजी जिंतूर तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. निवेदनात विमुक्त जाती अ प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यासह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक लागू करण्यात यावे. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुक्त जाती अ प्रवर्गातील एका तज्ज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी. 2017च्या महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेल्या रिक्त नातेसंबंधाचा निष्कर्ष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा. संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुकानिहाय जिल्ह्याची यादी शासनामार्फत त्वरित जाहीर करण्यात यावी. राज्यात मागास अहवाल क्रमांक 49/2014 लागू करण्यात यावा. महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेली उत्पन्न व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी. या मागण्यात मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर गोर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा गोर सेनेच्या वतीने देण्यात आला. यावेळी विजय आडे, प्रवीण चव्हाण, सुधाकर जाधव, संतोष राठोड, सचिन आडे, शिवाजी चव्हाण, ॲडव्होकेट विष्णू जाधव, भगवान वाटणे, संतोष आडे, संजय आडे,
पिंटू चव्हाण, रामा राठोड, अर्जुन जाधव, बालाजी जाधव, विलास जाधवसह घोड सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सेलू पोस्ट ऑफिसमध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला। सेलू येथील अजूनही निजामकालीन इमारतीत असलेले पोस्ट कार्यालय फोडण्याचा अपयशी प्रयत्न दिनांक 11 जुलै गुरुवारीच्या रात्री घडला। नेहमीप्रमाणे सकाळी पोस्ट उघडण्यासाठी कर्मचारी आले असता त्यांना ही बाब निर्देशनात आली। पोस्टाच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी दाराची फडी फाडून चोरट्यांनी हा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने पोस्टातील नगदी रक्कम व कागदपत्र मात्र सुरक्षित असल्याचे सब पोस्ट मास्तर विठ्ठल जोगदंड यांनी सांगितले। परंतु चोरट्यांचा जरी प्रयत्न फसला असला तरी सर्व सुरक्षित असले तरी हे केंद्र शासनाने कार्यालय असल्यामुळे सब पोस्ट मास्तर यांनी घटनेची रितशीर फरियाद सेलू पोलीस ठाण्यात दिली। नंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सेलू पोलीस प्रशासन पुढील तपास करीत आहे। दरम्यान तपासकामी अंगोली मुद्राची टीम देखील घटनास्थळी येऊन गेली आहे। सदरील घटनेमुळे मात्र सकाळी 9 ते 1 पोस्टाच्या नियमित वेळेत सर्व काम बंद असल्यामुळे ग्राहकांची मात्र चांगलीच गैरसोय झाली व या बंद मागील कारण काय याबाबत परिसरात जोरदार चर्चा चालू होती। त्या दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये तिजोरीत 70,000 ची रोख रक्कम व इतर महत्त्वाची कागदपत्रे देखील होती, परंतु चोरटे तिथपर्यंत न पोहोचल्याने सर्व सुरक्षित असल्याचे सब पोस्ट मास्टर विठ्ठल जोगदंड यांनी सांगितले। पोस्ट ऑफिस जवळच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील असल्याने या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सदरील सब पोस्ट कार्यालय अजूनही निजामकालीन इमारतीत असून अत्यंत असुरक्षित आहे। जवळपास शासकीय कार्यालयातील CCTV बसवण्यात आलेले असून येथे मात्र हे देखील व्यवस्था नाही। विद्युत वितरण कंपनीकडून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी। परभणी शहरातील झोन क्रमांक 3 मधील दर्गा फिटरवरील सर्वोच्च DP यांची देखभाल दुरुस्ती करण्याची महावितरण कंपनीचे शहर उप कार्यकारी अभियंता शिवणकर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे अल्पसंख्याक शहर प्रमुख सलीम इनामदार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली। या निवेदनावर मेंटेनन्ससाठी लग्ज केबल वायर, तांब्याचे फ्यूज वायर, किट कयाट, एचबार पट्टी, DPला लागणारे ऑइल बदली, जुनाट झालेले विद्युत पुरवठा करणारे तारा बदलणे, केबल वायर ताणून घेणे आवश्यक त्या ठिकाणी पटेल DPच्या बाजूस अन्सार कॉलनीतील 2 विद्युत पोल टाकणे, हाजी हमीद कॉलनीतील 122 DPवरील लोंबकट असलेले केबल वायर ताणून घ्यावे जेणेकरून जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी। जमाल DPवरील नागरिकांना 3 विद्युत खांबची गरज असल्याने ते देण्यात यावे, तर गौस कॉलनीतील हमीदभाई गुत्तेदार यांच्या घराजवळील खांबवरील लोंबकळत असलेले तारा अडवून घेणे जेणेकरून जीवितहानी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी। तसेच हा दर्गा परिसरातील अनेक कॉलनींची निर्मिती होत असल्याने ग्राहक वर्ग लक्षात घेता नवीन DPचे प्रस्ताव तयार करून पाठवण्यात यावे, अन्यथा पावसाळ्यात जीवितहानी झाली तर त्याची सर्व जबाबदारी आपल्यावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। विकासाचा दृष्टिकोन नसलेल्यांच्या हाती सत्ता आल्याने जिंतूर सेलूचा विकास खुंटला। खंडेराव आघाव। विकासाच्या दृष्टिकोनाचा अभाव असणाऱ्याच्या हातात सत्ता जात असल्याने सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, उद्योजक, शेतकऱ्यांचे बेरोजगार व विकासाचे प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य खंडेराव आघाव यांनी व्यक्त केली। सेलू येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी 11 जुलै गुरुवार रोजी संवाद साधताना ते म्हणाले की भारतीय जनता पक्षात इतर पक्षातून घेतलेल्यांचा मान सन्मान होतो। पूर्वीपासून पक्षाचे निष्ठावान असणाऱ्यांना डावलले जाते, यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज होत आहे। पक्षाचे काम करत असताना विकासाचा दृष्टिकोन असलेल्यांना संधी मिळाली पाहिजे। आगामी विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी प्रक्रियेबाबत आपल्यालाही विचारात घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली। जिंतूर तालुक्यातील येलदरी व सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प असताना या दोन्ही तालुक्यातील बऱ्याच भागातील शेत जमीनला सिंचनाचा फायदा नाही, तसेच वीज, रस्ते, उद्योजक, शेतकऱ्यासह बेरोजगारांचे प्रश्न याकडेही सत्तेवर असणाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। राजकीय मंडळीकडून गावागावात भांडणे लावून देऊन गटतट निर्माण कसे होतील एवढेच काम होते। आपण राजकीय जीवनात संघर्ष करून सरपंच पदापासून जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, जिंतूर सोसायटीचे चेअरमॅन आदी विविध पदावर राहून कामे केली। भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष
किसान मोर्चाचे राजकीय उपाध्यक्ष, राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे. परंतु आज पक्षाने ठरवून दिलेल्या ध्येय धोरणांना, मांडलेल्या विचारांना बगल दिल्या जात असल्याने पक्षाचे राजकीय नुकसान होत असल्याचे यावेळी खंडेराव आगाव यांनी सांगितले.